गुड आफ्टरनून स्टुडंट. माझं नाव पल्लवी राजकुमार सालफळे आहे आणि आज मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे, इयत्ता 9वीचा. आणि या 9वीच्या मराठी विषयामध्ये मी तुम्हाला वनवासी जी कविता आहे ती आज सांगण्याचा प्रयत्न करते. तर वनवासी ही जी कविता आहे, ही कविता कोणी लिहिली तर ही जी कविता आहे तुकाराम धांडे हे यांनी लिहिलेली कविता आहे. म्हणजेच या कवितेचे जे लेखक आहे ते कोण आहे तर तुकाराम धांडे. आणि त्यांचा जन्म तो केव्हा झाला तर त्यांचा जन्म हा 1961 साली झाला. सो सर्वात अगोदर मला सांगा की वन म्हणजे काय. वन म्हणजे कोणी सांगू शकते. वन म्हणजे तर वन म्हणजे जंगल. आणि वासी म्हणजे काय. वासी म्हणजे राहणारे. तर वनवासी म्हणजे काय जंगलात राहणारे समाज म्हणा किंवा एखादी जमात, त्याबद्दल इथे इथे तुकाराम धांडे ह्या कवींनी वर्णन केलेले दिसून येते. तुकाराम धांडे हे प्रसिद्ध कवी होते आहे किंवा विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कथा व ललित लेखन यांनी केलेलं आहे. तसेच निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आहे. तुकाराम धांडेचा आवडता विषय कोणता तर निसर्ग आणि माणूस हा त्यांच्या लेखनाचा विषय आहे. तर ही जी कविता आहे ही कविता वळी व या संग्रहालयातून, या कविता संग्रहालयातून प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कवीने, वनवासी या कवितेमध्ये वनवासी म्हणजे काय तर वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन कसं असते, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट त्यांचे नाते या कवितेमध्ये त्यांनी वर्णन केलेले दिसून येते. वडील, जसं मी मगाशी सांगितलं आहे की वडील ही या कविता संग्रहालयातून प्रसिद्ध केलेली ही कविता आहे. सुरुवातीला आपण बघूया की पहिल्या कडव्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची. आता पोरं म्हटलेलं आहे. ते पोरं म्हणजे काय तर मुलं. पोरं म्हणजे काय म्हटलेलं, पोरं म्हणजे काय ते पोरं. आपण चांगल्या भाषेत जर म्हणायचं असेल त्याला मूल असं म्हणतात. आणि कळसू, आम्ही डोंगर राजांची पोरं कळसू आईची. कळसू म्हणजे काय तर कळसूबाई हे एक शिखर आहे. हे जे शिखर आहे हे भंडारदरा येथे असलेले हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर म्हणून हे ओळखले जाते. म्हणून इथे काय म्हटलं कळसू आईची म्हणजे पोरं म्हणजे काय तर मुलं. आणि कळसू म्हणजे कळसू हे एक सर्वात उंच शिखर आहे सह्याद्री पर्वतातलं. सह्याद्रीचं हे सर्वात उंच शिखर आहे. याच्यामध्ये पुढे म्हणतात की आम्ही उघडी बोडकी. उघडी बोडकी म्हणजे काय. उघडी बोडकी म्हणजे काय होते. उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेले. अंगावर वस्त्र नसलेले. आणि बाळ परवरा माईची. परवरा म्हणजे काय तर परवरा म्हणजे प्रवरा नदी. प्रवरा नदीला इथे परवरा म्हटलेला आहे. परवरा म्हणजेच प्रवरा नदी. आता सुरुवातीला या पहिल्या कडव्यामध्ये कवीने काय सांगण्याचा प्रयत्न केला तर कवी म्हणतो की आम्ही डोंगर राजांची म्हणजेच काय डोंगर हा आमचा राजा आहे. नंतर पोरं कळसू आईची म्हणजे डोंगर आमचा हा राजा आहे आणि डोंगर राजाची आम्ही मुलं आहोत. नंतर मग काय म्हणते आम्ही डोंगर राजांची पोरं कळसू माईची म्हणजे आम्ही डोंगर आमचा राजा आहे आणि डोंगर राजांची आम्ही मुलं आहे ना. नंतर कळसू म्हटलं पोरं कळसू आईची म्हणजे काय तर कळसूबाई शिखराचा डोंगराचा परिसर हा आमची आई आहे. कळसू आईची. कळसू म्हणजे काय कळसूबाई शिखर. हे कळसूबाईचं जे शिखर आहे ते आमची आई आहे आणि आम्ही त्यांची बाळं आहोत. आमची आई आहे. पोरगी म्हणजेच काय उघडी बोडकी म्हटलं आहे. आम्ही ही जी आहे ती पोरकी स्वच्छंद बागडणारी प्रवरा नदीची आम्ही बाळं आहोत. आणि
कळसूबाईचा डोंगराचा जो परिसर आहे आणि प्रवरा नदीचं जे खोरं आहे हा आमचा राहण्याचा परिसर आहे. म्हणजेच काय, आम्ही डोंगर आमचा राजा आहे आणि आम्ही डोंगर राजांची मुलं आहोत. तर कळसूबाई कोण आहे? कळसूबाई ही आमची आई आहे. मग आम्ही इथे उघडी बोडकी म्हणजे इथे म्हणजे त्याचा अर्थ दिलेला आहे की उघडी बोडकी म्हणजे तर काय, अंगावर वस्त्र नसलेली बाळ प्रवरा माईची. आमची आई जी कोण आहे ती प्रवरा नदी आहे. नंतर दुसऱ्या वाक्यात काय, दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हणतो कवी, घेऊ हातावर भाकर वर भाजीला भाकर, खाऊ खडकावर बसून देऊ खुशीत ढेकर. आता इथे भाकरचा घेऊ हातावर भाकर म्हणजे काय, भाकर म्हणजे काय, भाकरी, जे आपण पोळ्या भाकरी खातो की नाही ते. आता बरेच जण पोळ्या खातात पण काही जण भाकरी खात नाही, त्यांना आवडत नाही. पण इथे काय म्हटलं, घेऊ हातावर भाकर. भाकर म्हणजे भाकरी, भाकर म्हणजे भाकरी. नंतर काय आहे, वर भाजीला भोकर. आता भोकर म्हणजे वर भाजीला भोकर म्हणजे काय, म्हणजे भोकर ही जी आहे ही एक रान वनस्पती आहे आणि त्या झाडाच्या फुलांच्या किंवा पानांची त्याची भाजी केली जाते. म्हणजे खाऊ खडकावं बसून, खडकावं म्हणजे काय, भोकर भोकर सांगितलं. भोकर म्हणजे काय आहे, तर भोकर म्हणजे ही एक रान वनस्पती आहे आणि त्या झाडापानांची व फळांची त्याची भाजी करून खाल्ल्या जाते. मग खाऊ खडकावं बसून, खडकावं म्हणजे काय, तर खडकावं म्हणजे खडकावर बसून, खडकावर बसून. देव खुशीत ढेकर. खुशीत म्हणजे काय, तर आनंदात. खुशीत म्हणजे आनंदात. आता मला सांगा, सर्वात अगोदर तुम्ही जंगल बघितलं असेल किंवा रानावनात गेलेले आहे कोणी? आता जे नसेल गेलं त्यांना नसेल माहिती, पण समजा जे गेलेले आहे त्यांनी बघितलेलं असेल की रानवन म्हणा किंवा वनवासी म्हणा, जंगल जे असतात, आपण जे जातो बाहेर ठिकाणी जेव्हा कुठे फिरायला जातो तेव्हा जंगल दिसून येते आपल्याला किंवा वन दिसून येते. त्या जागी काय असतात की वनवासी म्हणजे त्या जंगलात राहणारे सुद्धा लोक असतात. आदिवासी समाज झाले, जसे गोंड नावाची जमात, कोरकू नावाची जी जमात आहे, आदिवासी जी जमात आहे, ती वनवासातच किंवा जंगलामध्येच राहणं किंवा पहाडी एरियामध्ये हे लोक राहत असतात म्हणून त्यांना वनवासी असं म्हटलं जाते. मग आता इथे काय म्हटलंय, घेऊ हातावर भाकर म्हणजे आम्ही हातात भाकरी घेतो मुलांना. इथे काय म्हटलं, घेऊ हातावर भाकर म्हणजेच काय, आम्ही हातात भाकरी घेतो मुलांनो. इथे मुलांना काय म्हटलेलं आहे की या मुलांच्या घरी साधं ताट वाटी किंवा पेला किंवा डिश असं काहीच नसते त्यांच्याकडे. कोणत्याच खूप गरीब परिस्थितीत असतात ही जगणारे जे वनवासी जे राहणारे लोक असतात ते खूप गरीब प्रकारचे असतात. म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध नसतात. म्हणून ते काय म्हटलं तिथे कवीने, घेऊ हातावर भाकर, आम्ही हातात भाकर घेतो. मग मुलांना इथे काय म्हटलं की मुलांच्या घरी ताट वाटी किंवा डिश असं काहीच नसते म्हणून ते काय करतात, आम्ही हातावर भाकरी घेतो असं म्हणून त्यांना हातात भाकरी घेतात आणि त्या भाकरीवरच ते भाजी घेतात. म्हणजेच काय, वर भाजीला भोकर म्हणजे भोकर नावाची जी रान वनस्पती आहे ते भाजी आम्ही बनवून ते भाकरीवरच, ताट प्लेटा नसल्यामुळे काय होते की ते आम्ही ते हातावरच भाकर घेतो आणि त्या भाकरीवरच काय करतो, भाजी घ्यायची. मग त्या भाकरीवरच भाजी घेतली आणि खायचं म्हणून खायचं आणि मग तेच आम्ही ते खात असतो. म्हणून मी काय म्हटलेलं आहे कवीने की मी हातात भाकरी घेतो, त्यावर भोकराची पाल्यांची भाजी ठेवतो आणि काय म्हटलेलं आहे इथे, एका खडकावर बसून आम्ही जेवण करत असतो. म्हणजे काय, आता इथे आम्हाला वनवासींकडे की आमच्याकडे कोणत्या सोयीसुविधा नसतात, मी मगाशीच सांगितलं. तर आपल्याकडे कसं राहतं की डायनिंग टेबल राहते किंवा बसायला असं राहते, पण त्यांच्याकडे असं राहतं का, काहीच नसते. म्हणून ते काय म्हणतात की आम्ही एका उघड्या जमिनीवर किंवा खडकावर बसून आम्ही ती भाजी भाकरी हातात घेऊन खातो है ना. आणि आनंदाने तृप्ताची ढेक आणि खाऊ खडकावर बसून देव खुशीत ढेकर. आणि जेवण केल्यानंतर आम्ही खुशीत आनंदाने ते अन्न ग्रहण करून आम्ही तृप्ततेचे आनंदाने ढेकर देतो. आणि म्हणून काय म्हटलं, आमचे जेवण हे कसं असते, खडकावर बसून असते आणि ते जेवण आम्ही आनंदाने करतो. म्हणून
आणि त्याच्यामुळे आम्ही ते तृप्ततेचे ढेकर देत असतो. हां, आता हे जे जेवण आहे आमच्या खाण्यामध्ये, आता समजा इथे काय म्हटलेलं आहे कवीने की आमच्या खाण्यामध्येच पिझ्झा, बर्गर, हे जे आपण तुम्ही स्नॅक्स म्हणा किंवा स्पायसी जे खातात ना, असं त्यांना काहीच भेटत नाही. का बरं? कारण की त्यांची परिस्थितीच नसते तेवढं विकत घेऊन खाण्याची. म्हणून ते काय म्हणते, आमच्या खाण्यामध्ये पिझ्झा, बर्गर म्हणा किंवा असं कसलेही पदार्थ नसतात, महागडं जेवणसुद्धा नसतं. म्हणून जे हातावर आम्ही हातावर भाकर घेऊन भाकरीवरच आम्ही भाजी घेतो आणि भाजी ही एका खडकावर बसूनच आम्ही ती खातो आणि आनंदाने तृप्ताची ढेकर देतो. इथे असं कवी इथे सांगितलेलं आहे. पुढचं कडवं जे आहे ते कोणतं आहे? तर खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. आता खेळू म्हणजे काय? तर खेळू म्हणजे खेळणे. खेळू म्हणजे खेळणे. नंतर पळू म्हणजे पळणे. पळू म्हणजे पळणे. नंतर संगती म्हणजे सोबत, आपल्या जे सोबत असतो कोणी. एकटाच असतं का? संगत म्हणजे काय? जो कोणी आपल्या सोबत असेल त्याला सोबती म्हणतो आपण किंवा संगती म्हणतो. संगती म्हणजेच काय? सोबत. पहिले 2 कडवे समजले. पहिल्या 2 कडव्यात काय सांगितलेलं आहे की आम्ही डोंगर राजांची मुलं आहोत. डोंगर आमचा राजा आहे आणि आमची जी कळसूबाई आहे, कळसू ही आम्ही तिची लेकरं आहोत. आम्ही उघडी आणि बाळ प्रवरा म्हणजे आम्ही प्रवरा नदीची आम्ही मुलं बाळं आहोत, त्यांची लेकरं आहोत, असं कवीने इथे सांगितलेलं आहे. नंतर म्हटलेलं आहे की आम्ही एका हातावरती भाकर घेतो. भाकरी आम्हाला जेवायला काहीच नसतं, ताट वाटी डिश प्लेटा असं काहीच नसतं आणि बसायला आसनसुद्धा नसते आणि किंवा डायनिंग टेबल जे आपल्याकडे राहतात ना ते सुद्धा त्यांच्याकडे नसते. इतकी गरीब परिस्थिती असते त्यांची. म्हणून ते काय म्हणतात की आम्ही हातावरच भाकर घेऊन भाकरीवरच आम्ही भाजी घेतो आणि तसंच आम्ही एका खडकावर बसून आम्ही तृप्ततेची ढेकर देतो. यातच आमचं समाधान आहे आणि यातूनच आम्ही असं तृप्त खाऊन सगळं भाकरी खाऊन आम्ही तृप्ततेची ढेकर देतो. तुमच्यासारखं नसते किंवा आपल्यासारखं नसते त्यांचं की आपल्याला आवडला नाही एखादा पदार्थ, आपण बाहेरून मागवला, स्पायसी अन्न खाल्लं किंवा मग खाण्यामध्ये आमचा पिझ्झा नसते, बर्गर नसते किंवा मग एखादं कुठलाही पदार्थ जो असं त्यांच्याकडे तेवढी त्यांचं म्हणजे ऐपती नसते की ते एवढं विकत घेऊन खाऊ शकतील. म्हणून ते म्हणतात की आणि महागडं जेवणसुद्धा राहत नाही. आम्ही जे असली परिस्थिती तशीच आम्ही खाऊन आम्ही तृप्ततेने ढेकर देत असतो. पुढच्या कडव्यामध्ये काय म्हटलेलं आहे लेखकाने इथे? खेळू टेकडी भवती. टेकडी भोवती म्हणजे काय? आम्ही टेकडी भोवती खेळतो. पळू वाऱ्याच्या संगती. खेळू टेकडी भवती म्हणजे टेकडी भोवती आम्ही खेळतो. पळू वाऱ्याच्या संगती म्हणजे वाऱ्यासोबत आम्ही पडतो. आम्ही आभाळ वर पांघरू आभाळ आणि आभाळ काय करतो आम्ही आभाळ पांघरून घेतो आणि माळ रानाच्या जमिनीवरती खेळतो. म्हणजेच काय? पृथ्वीवरती आम्ही लोळतो है ना. आम्हाला खेळायला तुमच्यासारखी कवी म्हणतो की आम्हाला तुमच्यासारखी खेळायला क्रिकेट नसते किंवा बॅट बॉल किंवा बॅडमिंटन असं आमच्याकडे काहीच नसते. म्हणून मग असे कुठल्याही प्रकारचे साहित्यसुद्धा नसते आमच्याकडे. म्हणून आम्ही आभाळच पांघरतो आणि आम्हाला म्हणजे वाऱ्याला राहायला घर नसते किंवा त्यामुळे आम्ही आभाळ पांघरतो आणि मस्त घराबाहेर झोपतो है ना. म्हणजे आम्हाला राहायलासुद्धा जागा नसते तर आम्ही क्रिकेट बॅडमिंटन म्हणा किंवा काय म्हणतात त्याला बॅट बॉल किंवा क्रिकेट किंवा बॅडमिंटन अशा प्रकारची कुठलेही खेळायचे साहित्य आमच्याकडे नसतात. आम्ही गरीब परिस्थिती असल्यामुळे काय असते की आम्हाला राहायलासुद्धा घर नसल्यामुळे तर आम्ही हे कुठं विकत घेणार. सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असतो की राहण्याचा. म्हणून ते म्हणतात की आम्हाला राहायलासुद्धा घर नाही आहे, इतकी बिकट परिस्थिती असते आणि पण त्यातच आम्ही समाधानी असतो. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे कविते? त्यामुळे आम्ही आभाळ पांघरतो म्हणजेच काय? आम्ही जमिनीवरच उघड्यावरतीच झोपतो, पृथ्वीवरतीच लोळतो आणि जमिनीवरच झोपून जातो. इथे असं कवीने म्हटलेलं आहे. तर खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती. टेकडी भोवती आम्ही खेळतो, पळू वाऱ्याच्या संगती
पळू वाऱ्याच्या म्हणजे वाऱ्याबरोबर आम्ही पळतो बरं पांघरू आभाळ, म्हणजे आम्हाला राहायला सुद्धा घर नसल्यामुळे आम्ही आभाळच पांघरून घेत असतो. म्हणजे आम्ही आभाळ पांघरून घेतो म्हणजे काय, आम्ही उघड्यावरच झोपत असतो. एखादी छोटीशी छान असली तर छोटीशी झोपडी असते अशी, लोळू पृथ्वीवरती म्हणजेच काय आम्ही पृथ्वीवरती लोळतो, जमिनीवरती झोपतो, असं इथे कवीने म्हटलेलं आहे. मग चौथं जे कडवं आहे त्याच्यामध्ये कवी म्हणतो की आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळा पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. आता वाघाच्या लवणाची म्हणजे काय, आम्ही वाघाच्या लवणाची म्हणजे काय, तर वाघाच्या लवणाचे वाघाच्या लवणाचे म्हणजे काय, ते डोंगराचे खडकाचे पांघरून, डोंगराचे खडकाचे पांघरून. त्याचा अर्थ काय, तो वाघाच्या लवणाचे म्हणजे डोंगराचे जे खडक असतात त्यातच आम्ही पांघरून घेत असतो. नंतर वांदार नळीचे, वांदार नळीचे म्हणजे काय, तर डोंगर पठारावरची जागा आहे त्याला वांदार नळी म्हणतात. वांदार नळी, वांदार नळी म्हणजे काय, तर डोंगर पठारावरची जागा. डोंगर पठारावरची जागा. नंतर गाव वहाळा पल्ल्याड, आणि आम्ही उंबर माळीचे. उंबर माळीचे म्हणजे काय, उंबराचं जिथे मोठ्या प्रमाणावरती उंबराची जे माळरान असते, माळरान, माळीचे म्हणजे माळरान, माळरान. आता इथे कवी काय म्हणतो आहे बघा, की इथे कवी म्हणतो आम्ही वाघाच्या लवणाचे म्हणजे काय, जिथे वाघ वस्तीवर असतात, जिथे वाघ वस्तीवर असतात त्या लवणावर आम्ही असतो. म्हणजे आम्ही वाघाला सुद्धा घाबरत नाही. आता जंगलात वाघ सुद्धा असतात, जंगल तर बघितलं असेल ना बरेच जणांनी, जंगलामध्ये कोणते कोणते प्राणी असतात, सगळेच प्राणी असतात. कोणते कोणते, वाघ, सिंह, घोडा, हत्ती, माकड, अशा सगळ्या प्रकारचे प्राणी असतात. म्हणून ते वनवासी च्या भाषेमध्ये कवी काय म्हणत आहे की जिथे वाघ वस्तीवर असतात, जिथे वाघ राहतात त्याच लवणावर आम्ही सुद्धा असतो. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सुद्धा राहतो, आम्ही वाघाला सुद्धा घाबरत नाही. वाघ तिथे असल्यामुळे आम्ही त्याला, आमचं राहण्याचं ठिकाणच ते असल्यामुळे काय की आम्ही त्या वाघाला सुद्धा घाबरत नाही, असं कवी म्हणतो. वानराची तिथे वास्तव्य असते आणि तिथेच आमचं सुद्धा वास्तव्य असते. म्हणजे ज्या ठिकाणी माकडं असतात त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी वाघ असते, ज्या ठिकाणी माकडं असतात त्याच ठिकाणी आम्ही आमचं ते राहण्याचं ठिकाण असते. म्हणजेच काय, आमचं त्याच ठिकाणी आमचं वास्तव्य असते. आणि काय म्हटलं आहे, आम्ही उंबर माळीचे म्हणजेच काय, आम्ही या उंबर माळावर आम्ही असतो, है ना. उंबर म्हणजे काय, तर उंबर हे कसं आहे, उंबर हे एक फळ आहे, हे एक अंजिरासारखं असतं. उंबर कसं असतं, हे एक अंजिरासारखं असतं. त्याची ती माळरान आहे, त्या माळरानात आम्ही आमचं वास्तव्य आहे. म्हणजेच आम्हाला सुरक्षित असं काहीच नाही आहे. आता समजा त्याच्यामुळे वनवासी असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची सवय झालेली असते, तरी पण त्यांना राहण्याचं ठिकाण नसल्यामुळे ते सुरक्षित असं ठिकाण नसतेच. ज्या जंगलात सगळे प्राणी राहत असल्यामुळे यांना जे वास्तव्य करणारे असतात, आदिवासी जमात म्हणा किंवा दुसरी आणखी कोणती, त्यांना राहायला सुद्धा घर नसल्यामुळे ते जंगलातच राहतात. आणि जंगलात कसे सगळे प्राणी असल्यामुळे त्यांना काय सुरक्षित असं ठिकाण कोणतंच नाही आहे. म्हणून इथे माकडंही असतात असं म्हणून घाबरावं अशी भीतीसुद्धा त्यांना वाटत नाही, कारण की त्यांना त्या गोष्टीची काय असते, सवय झालेली असते नेहमी पाहूनसुद्धा. आता आपल्यासमोर जर समोर एखादा वाघ आला तर आपण काय करणार, आपण तर घाबरूनच जाणार ना. पण हे वनवासी तसे असतात का, नाही, त्यांना त्या गोष्टीची सवय झालेली असते. म्हणून कवी इथे काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की इथे वाघ असतात, बाकीचे प्राणी असतात, बाकी इतर दुसरे प्राणी असतात, माकडं असतात. ज्या ठिकाणी वाघ आणि बाकीचे इतर कोणती प्राणी राहतात त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा राहतो. कारण काय, तर आम्हाला राहण्याचं असं ठिकाण, सुरक्षित असं ठिकाण नसतंच, नाही आहे. म्हणून आम्हाला सुद्धा आता त्याची सवय झाल्यामुळे आता इथे आम्हाला घाबरावं अशी भीतीसुद्धा वाटत नाही. नंतर कवी काय म्हणतो आहे इथे, बसू सूर्याचं
रुसून पाहू चंद्राक हसून बोलू वाज तिकिंद्याशी नाचू घोंगडी नेसून. आता बसू म्हणजे काय होते? बसू म्हणजे बसणे. बसू म्हणजे बसणे. नंतरचा कोणता शब्द आहे? रुसून. कसं सूर्याचं रुसून म्हणजेच काय? फुगून बसणे है ना. नंतर पाहू चंद्राक हसून. चंद्राक म्हणजे काय? चंद्राक, इथे चंद्राला चंद्राक म्हटलेलं आहे. चंद्राक म्हणजे काय? तर चंद्र. नंतर बोलू आज तिकिंड्याशी. तिकिंड्याशी म्हणजे काय? बोलू वाज तिकिंड्याशी म्हणजे आकाशातील आकाशाचे ते 3 जे नक्षत्र असतात ना आकाशामध्ये, जर तुम्ही बघितलं आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला तर तुम्हाला असे 3 चांदण्यांचा नक्षत्रांचा असा समूह दिसतो. म्हणून इथे कवीने म्हटलं आहे की आकाशातील जे 3 नक्षत्रांचा हा जो समूह आहे त्याला म्हटलेलं आहे वाजू तिकिंड्याशी. नंतर म्हटलं आहे की नाचू घोंगडी नेसून म्हणजेच काय? लोकरीपासून बनवलेले जे वस्त्र असते त्याला काय म्हणतात? घोंगडी. घोंगडी म्हणजे इथे कशाचं वर्णन केलेलं आहे? घोंगडी म्हणजे लोकरापासून बनवलेलं वस्त्र. लोकरापासून बनवलेलं वस्त्र. आता इथे बघा लेखकाने काय म्हटलेलं आहे की दिवसा तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो. का बरं रुसून बसतो आपण? कारण की उन्हामुळे त्यांना त्रास सहन होतो. त्यांना राहायला घर नसते, सुरक्षित असं कोणतंच ठिकाण नसते. म्हणून ते दिवसा कसे उघड्यावरतीच राहत असतात. किंवा एखादी छोटीशी झोपडी बांधलेली असते. म्हणून ते दिवसा कवी म्हणतो आहे इथे आदिवासी जमात कसे असते? दिवसा तापलेल्या सूर्यावरती आम्ही रुसून बसतो. कारण आम्हाला निवारा अशा प्रकारचं काहीच नसते है ना. म्हणून ते सूर्यावरती रुसून बसलेला असतात आणि रात्रीच्या वेळेला चंद्राच्या सावलीत आम्ही बघून हसतो. म्हणजे दिवसा त्यांना राहायला जागा नसल्यामुळे, सुरक्षित असं ठिकाण नसल्यामुळे ते उघड्यावरतीच राहतात. म्हणून ते सूर्यावरती काय होते की सूर्यावरती ते रुसून बसलेले असतात. त्यांना राग आलेला असतो. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा चंद्राच्या सोबतीला आम्ही तो चंद्राचा प्रकाश बघून किंवा चंद्राच्या शीतल प्रकाशात आम्ही बघून सुद्धा हसतो. म्हणजे चंद्राकडे बघून आम्ही हसतो. तर सूर्याकडे बघून काय म्हटलेलं आहे इथे कवीने की आम्ही रुसून बसतो है ना. रात्री आकाशातील म्हटलं इथे बोलू ताज तिकिंड्याशी. म्हणजे काय? तर आम्हाला इथे म्हटलेलं आहे आकाशातील जे 3 नक्षत्रांच्या तिकड्यांचा आम्ही आकाशातील 3 नक्षत्रांचा जो समूह असतो तो आम्ही रात्री उघड्यावर झोपत असल्यामुळे आम्ही ते 3 नक्षत्र आम्ही बघत असतो है ना. मग अंगावर आम्हाला घालायला कपडे सुद्धा नसतात. काय? आम्ही उघड्यावर राहत असल्यामुळे, आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे कवी इथे काय म्हणतो आहे की आम्हाला इथे राहायला सुद्धा कपडे सुद्धा घालायला नसतात. ही घोंगडीच आम्ही अंथरण्यासाठी घेतो आणि हीच घोंगडी आम्ही पांघरण्यासाठी घेतो है ना. मग तसेच तिचंच अंगावर आम्ही आणि पांघरण्यासाठी सुद्धा घेतो आणि अंथरण्यासाठी सुद्धा तीच आम्ही घोंगडी घेत असतो आणि तीच अंगावर घेऊन आम्ही नाचतो सुद्धा. इथे लेखक म्हणतो आहे की आम्ही सूर्याचं रुसून दिवसा आम्ही सूर्यावरती रुसून बसलेलो असतो. तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा चंद्र निघतो तेव्हा चंद्राकडे बघून आम्ही हसतो सुद्धा. रात्री आकाशामध्ये खुल्या टेकडीवरती बसताना आम्हाला आकाशामध्ये 3 नक्षत्र दिसतो. त्या 3 नक्षत्राकडे बघून आम्ही हसतो सुद्धा. आम्हाला घालायला कपडे नसल्यामुळे, आम्हाला कुठल्याही प्रकारचं वस्त्र नसल्यामुळे आम्ही जे घोंगडी आम्ही अंथरण्यासाठी घेत असतो तीच घोंगडी आम्ही पांघरण्यासाठी सुद्धा घेत असतो. तसंच आम्ही तीच अंगावर घेऊन नाचतो सुद्धा, असं इथे कवीने वर्णन केलेलं आहे. नंतर म्हटलेलं आहे की डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत हिंडू झाडा कड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आता इथे काय म्हटलंय? आभाळ पेलीत म्हणजे काय? आभाळ झेलणे. आभाळ पेलीत म्हणजे आभाळ झेलणे. नंतर सिंहाच्या चालीत म्हणजे सिंहाची जी चाल आहे त्याला सिंहाच्या चालीत म्हटलेलं आहे. आणि पक्ष्यांच्या बोलीत म्हणजेच काय? पक्ष्यांच्या आवाजामध्ये. पक्ष्यांच्या बोलीत म्हणजे काय? पक्ष्यांच्या
आवाजामध्ये. आता इथे कवी म्हणते तो आहे विद्यार्थ्यांनो की आम्ही डोक्यावर आभाळ पेरत सिंहाच्या सारखे डौलदार एटीत चालतो. म्हणजेच आम्ही गरीब आहोत, ताणावणात राहतो आणि शहरी सुखसुविधा काहीच नाही आहे, तरी आम्ही सुद्धा आनंदात आणि समाधानात आहोत. आम्ही डोक्यावर आभाळ पेलं, सूर्याची उष्णता पेलं, सहन करत सिंहाच्या चालीमध्ये किंवा डौलदारपणे चालतो. म्हणजेच काय, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच दुःख नाही आहे, काहीच वाईट वाटत नाही. आम्ही गरीब असून सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाईट वाटत नाही. कारण का, तर आम्ही गरीब आहोत, रानावनात राहतो, आम्हाला शहरी सुखसुविधा काहीच नाही आहे, तरीसुद्धा आम्ही आभाळ पेलत आम्ही आनंदी राहतो, है ना. सूर्याची उष्णता पेलत आम्ही सुद्धा आनंदात राहतो. म्हणून इथे सिंहाच्या चालीत, आता सिंह कसा चालतो, डौलदारपणे चालतो की नाही, म्हणून सिंहाला कशाचंच वाईट वाटत नाही. म्हणून सिंहाच्या चालीमध्ये आम्ही डौलदारपणे आम्ही चालतो, त्यामुळे आम्हाला दुःख असं आम्ही काहीच मानत नाही. झाडावरती सुद्धा चढतो आम्ही, तसेच कड्यांवर चढतो, झाडांवर चढतो, पर्वतात टेकडींवर चढतो. आम्ही पक्ष्यांच्या भाषेत सुद्धा बोलतो. म्हणजे आम्हाला पक्षी जे बोलतात त्यांची भाषासुद्धा आम्हाला समजते, म्हणून आम्ही पक्ष्यांच्या भाषेत सुद्धा बोलतो. त्यांचा आनंद जो आहे, ते जे काही बोलत असतील पक्षी, त्यांचा आनंदसुद्धा आम्हाला समजतो. म्हणून इथे लेखकाने म्हटलं आहे, डोई आभाळू पेलीत, चालू सिंहाच्या डोलीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. म्हणजे इथे कवी म्हणतो की आम्ही गरीब असून सुद्धा, दुःखी असून सुद्धा आम्हाला कशाचाच म्हणजे राग येत नाही. आम्ही समाधानी आहोत, आम्ही त्यातच आनंदी आहोत. म्हणून आम्ही सिंहाच्या चालीप्रमाणे डौलदारपणे आम्ही चालत असतो. आम्ही डोंगर दऱ्यांवरती चढतो आणि पक्ष्यांच्या भाषेत सुद्धा बोलतो. पक्ष्यांची भाषासुद्धा आम्हाला समजते आणि त्यांचाच आनंद आम्ही समजतो सुद्धा. नंतर सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे कवीने की आम्ही सस्याच्या वेगाने जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन. आम्ही सस्यांच्या वेगाने जाऊ डोंगर यंगून. यंगून म्हणजे काय, तर चढणे. यंगून म्हणजे काय होते, तर चढणे. आणि नंतर गंगना. गंगना म्हणजे आकाशाला. गंगना म्हणजे आकाशाला. गंगना म्हणजे आकाशाला. तर आता इथे बघा विद्यार्थ्यांनो की कवीने इथे काय सांगतोय. कवी इथे म्हणतो की आम्ही ससाच्या चालीने डोंगर दऱ्या चढत जातो. तसेच डोंगर चढताना आम्हाला कुठलीही धाप लागत नाही. आकाशाला आम्ही हात लावून चांदण्या घेऊन येतो. इथे कवीला म्हणायचं आहे की निसर्गात राहताना आम्हाला खूप आनंद मिळतो. म्हणजे आम्हाला वाईट असं काहीच वाटत नाही. आम्हाला खूप आनंद, निसर्गात राहताना आम्हाला खूप मजा येते, खूप आनंद होतो. त्यातच आम्हाला आनंद राहते. म्हणून इथे चांदण्या घेऊन येणं म्हणजे काय, चांदण्या घेऊन येणं म्हणजे तर म्हणजेच आम्ही काय आनंदात राहतो असं इथे कवी म्हणतो की आम्ही सस्याच्या वेगाने. आता ससा तर माहीत, सस्याच्या वेगाने. ससा कसा जोरदार धावतो ना, पडतो ना जोरदार, म्हणून आम्ही सस्याच्या वेगाने जोरदार डोंगर चढतो, डोंगरावरती चढतो. डोंगर चढताना आम्हाला कुठलीही धाप लागत नाही किंवा आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही. आणि आम्ही आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. म्हणजेच काय, आम्हाला आनंद मिळतो. म्हणजे डोंगरदऱ्या चढताना आम्हाला आनंद मिळतो. इथे चांदण्या घेऊन येणे म्हणजे काय, त्यातच आम्हाला आनंद मिळतो. म्हणून असं इथे सांगण्याचा इथे कवीने प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय, आदिवासी समाज हा कसा असतो, आदिवासी समाज जो आहे हा दाट जंगलात राहत असतो. तो झोपडीत राहतो. रानातले फळं कंदमुळे खाऊन तो त्याच्यावरतीच आपला उदरनिर्वाह करत असतो किंवा गुजराण करत असतो. मोठ्या ओढ्या नाल्याचे तो पाणी पित असतो. तसं तो उघड्यावरच जगत असतो. आदिवासी जमात कशी असते, ही आदिवासी जमात जी आहे ही जंगलात राहणारी आहे, ती झोपडीत राहणारी आहे. ती रानातलीच फुलं फळे खाऊन किंवा कंदमुळे खाऊन त्यातच आपला उदरनिर्वाह करतो किंवा गुजराण करत असतो. ओढ्या नाल्याचेच तो पाणी पित असतो. तसेच तो उघड्यावरच जगत असतो. ज्या काही जर काही समजा दुखलं तर औषध, जर समजा त्यांना काही दुखलं किंवा काही म्हणजे लागलं किंवा काही असं दवा, आपण काय करतो, जर आपल्याला समजा काही ताप आला किंवा
काही लागलं तर आपण लगेच दवाखान्यात जातो, पण आदिवासी जमात अशी आहे का? तर नाही. जर त्यांचं समजा जर काही दुखलं तर ते काय करतात, तर ते जंगलातलंच एखादं औषध जे असतं त्यांना तेच झाडापाल्याचे औषध म्हणून ते वापरत असतात. त्यांचे सारे जीवन हे जंगलावरच अवलंबून असते. म्हणून एक आदिवासी समाजाचं आणि जंगलाचं हे कसं एक अतूट नातं आहे, हे आपल्याला या कवितेतून पाहायला मिळते. या ठिकाणी कवीने वनवासी या कवीने जंगलात राहणारी जी आदिवासी जमात आहे ते कसे राहतात, त्यांची खुशी कशामध्ये आहे, त्यांचा आनंद कशामध्ये आहे, त्यांचं इथे कवीने वर्णन केलेलं दिसून येते. तर अशा प्रकारे वनवासी जी कविता आहे ते इथे कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला इतकं? ठीक आहे, थँक्यू.